भंडारा शहराला वळसा घालणाऱ्या नव्या बायपास मार्गामुळे वाहनधारक, पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांना निर्माण झालेल्या समस्यांवर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने नुकतीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली। या बैठकीत बायपास विषयी उद्भवलेल्या अडचणी, नागपूरहून येणाऱ्या वाहन चालकांना भंडाऱ्याकडे वळण्यासाठी ठोस मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना थेट 13 किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे। यामुळे वेळ, इंधन आणि मनस्ताप वाढला आहे। विशेषतः नागझिरा कोका अभयारण्याकडे जाणारे पर्यटक चुकीच्या मार्गाने जाऊन परत फिरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। बायपास सुरू होणाऱ्या ठिकाणी मोठे व स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे तसेच या बायपासच्या कामामुळे पलाडी गावाचा संपर्क रस्ता पूर्णतः खंडित झाला आहे। स्मशानभूमीकडे जाण्यासाठीचा रस्ता बंद, कोकाकडे जाण्यासाठी मार्गच नाही। डिवायडर दररोज होणाऱ्या अपघाताच्या घटनांनी नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे। या समस्यांचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार प्रशांत पडोळे यांनी NHAIच्या अधिकाऱ्यांना दिले। भंडारा बायपासचं काम जवळपास कंप्लीट झालेलं आहे, परंतु हे काम करताना यांचा DPRच चुकलेला आहे। आज नागपूरवरून येणारा माणूस पवनीला जाऊ शकत नाही, आज साकोलीवरून येणारा माणूस या कोक्याला जाऊ शकत नाही। तुम्ही बघत असाल इथं रोडच यांनी दिलेला नाही आहे। इथं मेडिकल कॉलेज आहे, इथं RTOचं ऑफिस आहे। मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या काळामध्ये 10,000 लोक पर डे लोक इथे येणार आहेत आणि ते कसे येतील? मागील 7 दिवसामध्ये 2 ऍक्सिडेंट झाले, 2 लोक इथं मरण पावले। याला जिम्मेदार कोण आहे? आज याचं परमनंट सोल्युशन झालं पाहिजे। जुन्या काळामध्ये DPR बनलेला होता, पण काम करत असताना या कंपनीनं यांच्याकडे सगळे इंजिनियर आहे, यंत्रणा आहेत, प्रशासन आहे, यांनी याचा विचार करायला पाहिजे होता। आज कोणाला बिल्डिंग वरून कूद म्हटला तर कूदत नाही। DPR जुना होता, पैसे काही कमी घेतात काय बनवण्यासाठी? लोकांचे पैसे आहेत, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे। आज इथं टायगर कॉरिडॉर साठी यांनी रक्कम वाढवून घेतली आहे, त्याच्यामध्ये मागे हटले नाही, पण लोकांसाठी आज इथं सुख सुविधा झाल्या पाहिजेत, ऍक्सिडेंट नाही झाले पाहिजेत, येण्या जाण्याचा रोड हा बनला पाहिजे, याकडे यांनी लक्षच दिलेलं नाही। अत्यंत चुकीचा DPR यांनी बनवलेला आहे। यांच्यावर या अधिकाऱ्यांनी तपास करून, सरकारने तपास करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि हा ब्रिज सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे। मागं थोडासा 2 घंट्याचा पाऊस आला होता आणि त्या ब्रिजवर पाणी थांबलेला होता। त्याच प्रकारे कोरंबी जवळ तिथं पिचिंग बरोबर केलेली नाही। मी यांना सूचित करतो, यांनी चांगलं काम केलं नाही तर चांगले इंजिनियर आणून सणारी तिथं खोदून सणारी त्याची इन्क्वायरी करू आणि यांच्यावर कारवाई करू। हे अजूनपर्यंत सुधारलेलं नाही, हे सरकार सुधारले नाही। लोकांसाठी यांनी मदतीचा हात यांनी दिला नाही। लोकांची जे रोड आहे, रोडाचं काम केलं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ, आंदोलन करू आणि हा हायवे जाम करू। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।